जोरदार सुरुवात, यापेक्षा उत्कृष्ट स्पर्धा असू शकत नाही. पहिल्या 3 चेंडूवर स्पर्धेमधल्या पहिल्या 3 चेंडूवर 3 षटकार खेचत प्रवीण भोईरनं आक्रमकता दाखवली. लगातार 3 षटकार मैदानाच्या चौथ्या बाजूला लगावले जात आहेत. मात्र विचार करायला भाग पाडलाय. अगोदरच IH11 कोपर संघाने खूप विचार केला आणि जणू काही 9:15 वाजता आलेला हा भादान संघानं या मैदानामध्ये केलेली प्रॅक्टिस त्यांना उपयोगी पडतीये आणि ती प्रॅक्टिस पाहतोय. या स्पर्धेमधला चौथा आणि आजच्या दिवसातील पहिला सलग 3 षटकार लगावण्याचा भीम पराक्रम मात्र या भीम काय असलेल्या प्रवीण भोईरच्या नावी जातोय. पहिल्या 3 चेंडूवर हल्ला केलाय. अक्षरशः अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स म्हटलं जातं. डिफेन्स नाही तर अटॅक इज अ अटॅक. मी हल्लाच करणार आणि हल्ल्यानंच मारणार या नेक इराद्यानं मात्र प्रवीण भोईर बरसतोय. काय लाजवाब फटकेबाजी. पहिला चेंडू कव्हर आणि डिफेक्सच्या कव्हरच्या मधून षटकार घेतला. नंतर पुढचा चेंडू अखूड टप्प्या चेंडूला पॉईंटच्या मधून षटकार घेतला आणि इथे मात्र काऊ करून मिडविकेटची सीमारेषा क्लिअर करत आणखीन एक लागोपाठचा 3 षटकार. काल सिद्धेश वास्करचे आपण 5 षटकार पाहिले. आयुष कोहलीवर जणू काही हल्ला केला. पहिल्या चेंडूवर चौकार आणि 5 चेंडूवर 5 षटकार लगावत त्या सामन्याला संदीप आचार्याने सुद्धा 6 चेंडूवर 6 चौकार लगावले. ही स्पर्धा बहारदार कशी होणार. बहारदार खेळ म्हणजे स्पर्धेचं खऱ्या अर्थाने यश असतं. ते यश आपण इथे पाहतोय. 3 चेंडू मोठे फटके खाल्ल्यानंतर मात्र निर्धाव चेंडू सांगता होते. तर विनंती करतोय आदरणीय सुनीलदादा पाटील या मान्यवरांना विनंती करतोय की आपण मंचाकडे आगमन करायचं आहे. आदरणीय सुनीलदादा पाटील यांचं मात्र मंचाकडे आगमन होतंय. मनपूर्वक स्वागत दादा आपलं. गोविंद पाटील कमबॅक केलाय. पहिल्या 3 चेंडू 3 षटकार नंतर निर्धाव चेंडू आणि इथे मात्र 1 धाव. पाहुण्यांचं स्वागत तुतारीच्या निनादानं केला जातोय. हल्ला बोल करण्याचा प्रयत्न इथे केला होता परंतु सागरचा हा प्रयत्न राहिला अपुरा आणि अपुरा प्रयत्न मात्र मिडविकेटच्या दिशेने झेलला गेला आणि पहिला मोरा बाद झाला. षटकाची सांगता झाली. अंतिम चेंडूवर यश संपादन केलं. पहिल्या 3 चेंडूवर बरंच काही गमावलं परंतु नंतर मात्र कमवण्याचा चांगला प्रयत्न गोविंद पाटीलनं केला आणि फलंदाज बाद झाला सागर भोईर. पहिला मोरा बाद झाला. संघाची धावसंख्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर श्रीदत्त भातान संघ पोहोचतोय तो 1 बाद 19 वरती. बंट्याच्या वाढदिवसानिमित्त सामने भरवले उद्याला. बंट्याच्या वाढदिवसानिमित्त सामने भरवले उद्याला. आर्यासपूर संघाचा आमदार चषक असतो पनवेल तालुक्याला. आर्यासपूर संघाचा सिद्धेश चषक असतो ओवले गावाला. आर्यासपूर संघाचा आमदार चषक असतो पनवेल तालुक्याला. संघाचा संघनायक निलेश भोईर मैदानामध्ये वळलाय. प्रवीण भोईरची आक्रमकता आपण पाहिली पण नंतर मात्र गोविंदानं चांगला कमबॅक मिळवून दिला. तो कमबॅक संघाला फायद्याचे ठरेल. 45-50 धावापर्यंत रोखायचं आव्हान उभं केलंय. म्हटलंय की ज्याप्रमाणे कर्णधारानं आपल्या बाईटमध्ये सांगितलं की मी 50 पर्यंत रोखू आम्ही या भातान संघाला परंतु भातान संघानं सांगितलं की 65-70 धावा पर्यंत आम्ही पोहोचू आणि त्या दिशेनं आगेकूच करताना पाहतोय आपण भातान संघ. गोलंदाजीमध्ये स्वतः अमोल पाटील एक दर्जेदार असा हा खेळाडू आहे. उद्यमयुक्त रायझिंग स्टार म्हणेन मी या अमोल पाटीलला. ज्याप्रमाणे फलंदाजी करतो ना काय टान्स आहे या खेळाडूचा. आता गोलंदाजीमध्ये पाहतोय अष्टपैलू खेळाडूची कामगिरी त्याच्या खांद्यावरती जबाबदारी येऊन ठेपली आहे. प्रवीण भोईर ऑन स्ट्राईक तर गोलंदाजीच्या मार्कवर अमोल पाटील. फुल टॉस चेंडू परंतु या फुल टॉस चेंडूवर चबकला आणि खऱ्या अर्थानं हा चेंडू निर्धाव झाला. फुल टॉस चेंडूला कनेक्ट करू शकला नाही. निर्धाव चेंडू सांगता झाली आहे की मी म्हणेन की सुटकेचा निश्वास टाकला असेल तो म्हणजेच या अमोल पाटीलनं. कारण
फुलटॉस चेंडू भिरकावण्याची ताकद ठेवतो प्रवीण भोईर आणि ज्या प्रवीण भोईरनं 3 षटकार लगावले त्यासाठी फुलटॉस चेंडू म्हणजे साधा सोपा चेंडू. लोअर फुलटॉस चेंडू इथे मात्र दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही, पोहोचू शकत. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक तैनात होता, थोडासा वाईड चेंडू गेला आणि वाईड स्पीड विकेटच्या मधून चेंडू सरळ गेला सीमारेषा बाहेर. आणखीन एका फुलटॉसवर मात्र प्रहार झाला, येतोय हा खणखणीत चौकार. आपल्या बापाची जयंती येते, हा उत्सव साजरा झालाच पाहिजे. इथे उत्सव साजरा धावांचा होतोय. काय हल्ले केले जात आहेत, लॉंगॉनची सीमारेषा माझ्यासाठी किती जवळ आहे याचा प्रात्यक्षिक दाखवला जातोय आणि लांब लचक आणखीन एक मोठा फटका षटकार खेचत प्रवीण भोईर मात्र फक्त आणि फक्त हल्ले करतोय. आले किती न गेले किती कोणी आसमान झाले, आसमान झाले, कोणी आसमान झाले. हे सुवर्ण क्षणाने जण इतिहास लिहिले, जण इतिहास लिहिले. अमोल पाटील राईट मोर द विकेट. स्लोवरचा प्रयास यशस्वी ठरलाय. स्लोवर टाकलेला चेंडू फिरवला. अमोल पाटीलने मात्र कलाकारी दाखवली, चांगली कलाकारी, कारण 6 चेंडूमध्ये तुम्हाला व्हेरिएशन जमलं पाहिजे ते जमवलं आणि पहिल्याचे निर्धाव टाकल्यानंतर 2 मोठे फटके खाल्ले आणि हा चेंडू मात्र निर्धाव धावा लागल्या त्या तब्बल 29. पुन्हा एकदा मोठा फटका पाहतोय, लॉंग ऑन लॉंग ऑफ मधून स्ट्रेट हिट. अगदी आक्रमकता दाखवली जाते. मी थांबणार नाहीये, मी वाट पाहणार नाही, मी फक्त आणि फक्त खोऱ्यानं धावा ओढणार. ते ओढले जात आहेत. येतोय आणखी एक चौकार. दिनेश पाटील डेरवली यांचा हा सुमधुर आवाज आपण ऐकला. शिवजयंतीच्या उत्सवाच्या निमित्तानं मागच्या वर्षी हा गाणे रिलीज करण्यात आला आणि त्यामध्ये सुरुवातीला माझाही थोडासा हातभार आवाज लागला, हे माझं मी भाग्य समजतोय. त्यांचे खूप खूप सारे कौतुक. इथे धावांची लयलूट केली जाते, इथे फसवलाय. कर्म तुम्हाला आड येणार. स्लोवर चेंडूवर अमोल पाटीलनं अक्षरशः ट्रॅप केला होता प्रवीण भोईरला आणि गलीमध्ये हा साधा सोपा झेल गेला होता. हा झेल मात्र सोडला करणनं आणि कोणाचा सोडलाय तर प्रवीण भोईरचा, की ज्याने फक्त आणि फक्त हल्ले केलेत. 4 षटकार लगावत 2 चौकारी लगावलेत. अशा आक्रमक फलंदाजाला जीवनदान म्हणजे कदाचित एक्झिटचा मार्ग आपण स्वतःच्या हातानं मोकळा केल्यासारखा आहे. राजधानीवरती भगवानी शान आहे, भगवानी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्र. बरोबर रोशन पाटील तारा यांचा सुमधुर आवाज आपण आज या स्पर्धेला ऐकूया आणि त्यांचंही आगमन झालंय. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करतो. काय फलंदाजी केली आहे, पण क्रिकेटमध्ये ट्रॅजेड्या होत असतात. आक्रमकता दाखवली, पहिल्या 3 चेंडूवर 3 षटकार, नंतर सुंदर गोलंदाजी, कमबॅक गोविंद पाटीलचा. अमोल पाटीलनं चांगलं व्हेरिएशन, भलेही 14 धावा खाल्ल्या, व्हेरिएशन चांगलं होतं आणि एक चान्स क्रिएट केली होती. ती क्रिएट एनकॅश करता नाही आली क्षेत्ररक्षक करणला आणि त्याच्यामुळे जीवनदान मिळतोय. प्रितेश पाटील गोलंदाजीच्या मार्कवर एअरपोर्ट एंड करून गोलंदाजी करताना होऊ घातलेला हा एअरपोर्ट आणि त्या एअरपोर्टच्या एंड करून गोलंदाजी करताना इथे प्रितेश मात्र निलेशचा बहुमूल्य विकेट मिळवतोय आणि आतापर्यंत दुसरा कोणताही फलंदाज आपलं खातंही खोलू शकलं नाहीये. एकटा प्रवीण लढतोय आणि लागोपाठचा दुसरा फलंदाज शून्यावरती बाद होतोय. महाराष्ट्राचा भगवा झेंडा, महाराष्ट्राचा भगवा झेंडा रायगड किल्ल्यावर
असतं ते सावरणं सुरू आहे, आवरणं सुरू आहे आणि फटकेबाजी लाजवाब सुरू आहे. प्रवीण भोईरचा आणखीन एक डीप स्क्वेअरच्या डोक्यावर येतोय षटकार. लई बली आलं माझ्या दुबल्या पोरात, लई बली आलं माझ्या दुबल्या पोरात, शिवराया मुलं शाना माझ्या. हॅलो, एक चांगला क्रिकेट आपण इथे अनुभवतोय. अतिशय दर्जेदार क्रिकेट, फलंदाजीचं नंदनवन बनवणारी ही धावपट्टी पाहतोय. काय लाजवाब धावपट्टी आहे. अगदी फलंदाजांनी त्याच्या प्रेमात पडावं, परंतु याच धावपट्टीवर गोलंदाजांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली तर कलाकारी खेळ दाखवला गेलाय. परिस्थिती कशी असू द्या, ती परिस्थिती आपल्या बाजूने वळवण्यासाठी क्षमता असावी लागते. ती क्षमता दाखवली जाईल का? धापडकर धावा लागले ते आतापर्यंत तब्बल 40 धावा. तू चल मैं आया, तू चल मैं आया. आम्ही फक्त शून्यावरती बाद होणार आणि सर्व जबाबदारी आम्ही एकट्या प्रवीण भोईरवर सोडणार. 3 फलंदाज शून्यावरती परतल्यात अक्षरशः आणि इथे तिसरा फलंदाज बाद झाला तो म्हणजे श्रीत भातान संघाचा. संघाची धावसंख्या 40 असताना नवी मुंबईच्या विमानतळाला दीपा पाटलांचं नाव, नवी मुंबईच्या विमानतळाला दीपा पाटलांचं नाव, नवी मुंबईच्या विमानतळाला दीपा पाटलांचं. आमदारकी खासदारकी आपल्या घरात येऊनही ज्या माणसाचे पाय फक्त जमिनीवर राहिले, सर्वसामान्य माणसांसाठी सदैव लढा देत राहिला आणि तो माणूस सर्वसामान्य असूनही असामान्य बनला. तुमच्या आमच्या घरातील देव माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे, ज्या माणसांना फक्त आपल्यासाठी लढले, ते आदरणीय दिवा पाटील साहेब. इंग्रजांनाही आपला कायदा बदलावला लावणारे 12.5% आज आपण श्रीमंत झालोय, पण ते श्रीमंती बहाल करणारे दिवा पाटील साहेब यांचं नाव मात्र या एअरपोर्टला द्यावं ही नक्कीच विनंती आहे. पण त्या नावानं जर नाव झालं तर खऱ्या अर्थानं आम्हालाही आमचं दैवत पावलं असं म्हणता येईल. गोलंदाज प्रितेश मात्र चांगली गोलंदाजी करतोय. विचार केला रोशन पाटील तर आतापर्यंत इतर फलंदाजांनी एकही धाव घेतली नाहीये, एकही एक्स्ट्रा धाव नाहीये, एकही अवांतर नाहीये किंवा दुसऱ्या कोणत्याही फलंदाजानं आतापर्यंत एकही धाव घेतली नाहीये. एकट्याच्या प्रवीण भोईरच्या धावा आहेत तब्बल 40. 50 झलकावली जाईल का यासाठी प्रयत्न प्रवीण तर नक्कीच करा, पण प्रितेशने मात्र चांगली गोलंदाजी केली. आत्ता या धावा आल्या आणि या धावा कशा आल्या तर सतीश टावरेनं दाखवून दिला की मीही फटकेबाजी करू शकतो आणि आला स्ट्रेट हिटचा आणखीन एक षटकार. जे जनक आपल्या मातेतील एक महान व्यक्तिमत्व, सरकारी नोकरीला लात मारत
ज्यानं क्रांती केली, सर्वसामान्यांसाठी लढा दिला, ते आमच्या नगरीतील वासुदेव बलवंत फडके. नक्कीच मी या संगीतकाराला ज्याने गाणं गायलं त्यांचं कौतुक करेन, कारण जिवंत ठेवून जात आहे आपल्या माणसांना. ही फार मोठी गोष्ट आहे. संगीतामध्ये ती ताकद आहे. आणि इथे मात्र आजच्या या स्पर्धेतील पहिला स्क्वेअर चेंडू येतोय. प्रवीण सर मात्र 2 हात जमिनीला समांतर करतायत. अमोल पवारचा हा चेंडू, थोडस नाराज अमोल पवार, परंतु पंचांनी दर्शवला हा स्क्वेअर चेंडू. धापकर धावा लागले ते तब्बल 47. 3 बाद 47 रक्त बातांसंघ. सॉरी अमोल पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. प्रवीण भोईर ऑन स्ट्राईक. 40 आतापर्यंत ओलांडली आहे प्रवीणनं. फुल टॉस चेंडू, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू गेला. क्षेत्ररक्षक आला, चेंडू उचलला, फार मोठा फटका लगावू शकला नाही, परंतु एक धाव मात्र चेंडूवरती आली. आणि एका धावेनं धावफलक मात्र पुन्हा इथे पुढे जाऊन ठेपतोय. तो म्हणजेच 3.1 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 48 श्रीदत्त बातांसंघ आयन शिलॉन कोपर संघाच्या विरोधात खेळताना धावांचा पाऊस इथे पाडला जाईल. धावा या मैदानावरती जमतायत. षटकांची आतिषबाजी आपण पाहतोय आणि त्याच्यामुळेच सामने मात्र अगदी रंगतदार बनतायत. अमोल पाटील पुन्हा इथे सज्ज, तर स्ट्राईकवर एक षटका लगावणारा सतीश टावरे. आणखी एक मोठा फटका येणार. डिफेक्टच्या कव्हरची सीमारेषा किती सहज क्लिअर केली जाते. काय लाजवाब फटकेबाजी. तू शेर तो मै सव्वा शेर सांगत प्रवीण भोईरला सांगितलं जाते की बाप तू आहेस, पण तुझ्या वाट्यावर पाऊल टाकत मीही षटकार लगावणार. येतोय आणखी एक मोठा फटका. षटकार. तो चेंडू गेलेलाच होता, अगोदर मारला होता तोच चेंडू आहे. विधी नामा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नवा, आसमानीच्या सुलतानेला जबाबदे ती जीवा. भीती नाही, घाबरणार नाही, आम्ही लढत राहणार, आम्ही कायम झगडणार. काय लाजवाब खेळ दाखवला जातोय. गोलंदाजीच्या मार्कवर मात्र अमोल पवार चांगली गोलंदाजी करत असताना एका दुसरा मोठा फटका. इथे व्हेरिएशन मी म्हटलं होतं की एकमेव गोलंदाज आता पण दिसलाय आयन शिले कोपर संघामध्ये ज्यांना व्हेरिएशन दाखवलंय. प्रितेश पाटील नक्कीच चांगली गोलंदाजी केली, 2 विकेट धरून मिळवले, पण जे व्हेरिएशन आहे ते व्हेरिएशन अमोल पाटीलनं केलंय. कारण अमोल पाटीलचा विचार केला, मी पहिल्यांदा सांगितलं होतं की रायझिंग स्टार आहे. रायझिंग स्टार आपल्या गावाला न्याय देताना, कारण क्रिकेट आत्ता मात्र वेगळ्या मार्गावर चालली आहे. इथं व्हेरिएशन थोडंसं अंगावर आलं. खूप अकोट टप्प्यात चेंडू पडला. फाईन लेगची सीमारेषा क्लिअर करण्यामध्ये सतीश थांबला नाही. 1 बाउंड चेंडू गेला सीमारेषा बाहेर. खणखणीत चौकार. एक फटकेबाजी धापडकर धावा लागते. तब्बल आता मात्र 58. चौथं षटक. चेंडू हवेत. स्क्वेअर लाईन क्षेत्रात धावा देतोय. चेंडू सेफ लँडिंग होणार जरूर, कारण खूप वेळ चेंडू हवेत राहिला. क्षेत्ररक्षक डीपला तैनात होते आणि ते तैनात चेंडू चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या सतीश टावळेनं. आणि 2 धावेशी पहिल्यांदा 2 धावा आलेत, नाहीतर फक्त षटकार चौकार षटकार चौकार 3 केली असा या खेळाचा मापदंड आहे. फक्त आणि फक्त फटकेबाजी. 60 धावा जे आव्हान त्यांनी ठरवलं होतं त्या आव्हानाचा मात्र पाठलाग करताना काय घडलं, काय बिघडलं, काय चाललाय, डोक्यातून खेळ मात्र बिघडलाय. बरंच काही घडलं या चेंडूवरती. हॅलो हॅलो
हा तारेला लागून जर चेंडू बाहेर पडला तर षटकार, जर आत पडला तर असतील त्या धावा, आणि जर लागून कॅच घेतला तर आऊट आहे. तार हा सब्जेक्टच नाही राहिला. चला गेम सुरू करा. पंच धावा या चेंडूवरती 2, एक पण नाही. क्या बात, एक पण नाही. गाफील राहणं म्हणजे नेमकं काय? साठ धावा धापावरती लगावल्या गेल्या. तर आतापर्यंत 4 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. गोविंद पाटील 19 धावा, अमोल पाटील 2 षटकामध्ये 28 धावा, तर प्रितेश पाटीलनं एका षटकामध्ये 2 मोरे टिपत 13 धावा. 60 धावा 3 बाद 60. प्रथम फलंदाजी करताना पाहतोय आपण इथे मात्र श्रेष्ठ भातान संघ. सुरेख फटकेबाजी, सुरेख फटकेबाजी. डीपेक्षा कव्हरच्या सीमारेषा पुन्हा एकदा क्लिअर करतोय. आपला टार्गेट सेट करतोय प्रवीण भोईर. आणि इथे मयूर पाटीलवर पहिल्या चेंडूवर केला तो हल्ला, आणि येतोय आणखी एक मोठा फटका. बहारदार रंगतदार षटकार. आपली कामगिरी बजावताना इथे पाहतोय. आणि इथे या स्पर्धेमधला पहिला अर्धशतक झलकावला जातोय. काय नेक इरादा आहे या फलंदाजाचा. मी ओपनच्या सामन्यामध्ये का खेळू शकतो. रायगड प्रीमियर लीग मध्ये माझी ओळख मी पटवून दिली. कित्येक ठिकाणी मी स्पर्धा गाजवल्या, आणि का गाजवतोय मी, का भातान संघाचं नाव रोशन करतोय. माझ्यात ठाई भरलेली गुणवत्ता पणाला लावत षटकार खेचत या स्पर्धेमधला पहिला अर्धशतक झलकावला जातोय.
तर या 50साठी 24 लाईव्हचे सर्व संदेशजी पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपयाची बक्षीस येते. तर संदेशजी पाटील यांचे मनपूर्वक कौतुक. आणि या फलंदाजीने मात्र डोळ्यांचे पारणे फेडलेत. एका सामन्यामध्ये लगातार 2 वेळा 3 षटकार लगावण्याचा भीम पराक्रम प्रवीण भोईर करतोय, बरसतोय अक्षरशः गोलंदाजीवर. युद्धामध्ये तुम्हाला तलवार लागते, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला चेंडूपळीच्या खेळामध्ये बॅट लागते. दाभोळकर धावा लागला तब्बल 78. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत सर्वात जास्त धावा ठोकणारा हा बहादर खेळाडू प्रवीण भोईर अक्षरशः बरसतोय. सकाळच्या सत्रामध्ये खेळणार आणि सरळ आपण पाहतो की जो संघ जिंकेल तो रात्री खेळण्याला येणार. फटकेबाजी सुंदर क्षेत्ररक्षण पाहता अमोलचं दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी मिनिमम 2 धावा वाचवल्यात. काय लाजवाब कमिटमेंट आहे. लॉंग ऑफची सीमारेषा चेंडू क्लिअर करेल की असं वाटलं असताना मात्र चेंडूवर झडप घातली आणि सुंदर क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक दाखवत इथे मात्र अप्रतिम कामगिरी केली. दाभोळकर धावा लागल्या. त्या तब्बल 80 या षटकातील 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मयूर पटेल गोलंदाजीच्या मार्कवर प्रत्येक गोलंदाजानं कमीत कमी एक तरी षटकार खाल्लाच आहे. वैयक्तिक 61 धावसंख्येवरती खेळतो आणि उमेश भोईर गुणलेखनाची भूमिका चोख बजावून सांगतात की 33 वरती असताना झेल सोडला होता. ज्या वेळेला हा झेल सोडला त्याच वेळेला मी सांगितलं होतं की एक्झिटचा मार्ग आपण आपल्या हाताने मोकळा केलाय. येतोय आणखी एक काउंट कॉर्नरच्या डोक्यावरून मनगटी फटका षटकाराचा. एवढूशी चुकियाला महाग पडली, एवढूशी चुकियाला महाग पडली, क्याची सोडली रयाने क्याची सोडली. क्या बात एवढीशी अचूक कामगिरी. क्याच सोडली रे यांनी क्याच सोडली आणि एवढीशी चूक याला महाग पडली. ही चूक किती महाग. आता तरी सुधारली जाईल का शेवटच्या क्षणाला इथे सुधारली गेली. पण चेंडू होता अंतिम आणि अंतिम चेंडूवरती मात्र प्रवीण भोईर ची विकेट कमावली आहे ती मयूर पाटीलनं. परंतु आपल्या परीनं बहारदार खेळ केला, आपल्या परीनं न्याय दिला गुणवत्तेला आणि वैयक्तिक धावसंख्या जमवल्या. त्या म्हणजे तब्बल 67 धावा. लाईनअप करून बाहेर यायचं आहे आणि लाईनअप करूनच आत जायचं मी मगाशी सांगितलं होतं. तर अतिशय बहारदार खेळ, विस्फोटक खेळ. पहिल्या चेंडूपासून जो हल्ला कायम ठेवला तर 20 चेंडूमध्ये 67 धावा उभ्या केल्या. चिंद्रन संघाचा संघनायक आणि गणेशपुरी संघाचा संघनायकानं मात्र अजिबात विलंब न लावता नाणेफेकी जरी संपर्क साधायचा आहे. या दरम्यान आपण पाहतोय दाभोळकर धावा लागल्या तब्बल 86. येणारे 30 चेंडू आणि 87 धावांचं भलं मोठं आव्हान उभं केलंय अमर पवारच्या संघासमोर. तुम्ही भातान संघानं आयन शिलन कोपर संघाचा फलंदाज अमोल आणि मंडळी ताकदीचा खेळ करेल का. गोविंदा आपली गुणवत्ता सिद्ध करेल का. कशा प्रकारे बहारदार खेळ होईल की सामना एकतर्फी जाईल याचा उत्तरार्धामध्ये आपण ऐकूया. तर विनंती करतोय प्रवीण भोईर आपण यायचं आहे. संदेशजी पाटील 24 इव्हेंट लाईव्हचे सर्व यांच्याकडून 500 रुपयाची बक्षीस यांच्याकडून 500 रुपयाची बक्षीस आपण घ्यायची आहे. पनवेल कमिटी अध्यक्ष पनवेल कमिटी अध्यक्ष बीजेपी आदरणीय सुनील दादा पाटील यांचं मात्र यथोचित मान सन्मान केला जाईल. ते विनंती करतो आता यायचं आहे त्यांच्याकडे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सुनील दादा यांचा मात्र यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. तुतारीचा निनाद आपण पाहतोय. भारतीय संस्कृती आपण अनुभवतोय आणि पाहुण्यांचं स्वागत कशा प्रकारे केलं जात आहे त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. धन्यवाद सुनील दादा. आपला बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेला दिलात. आपली उपस्थिती प्रार्थनीय होती. आपण आलात
यासाठी आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर विशू कोळी यांना विनंती करतोय आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. गव्हाण क्रिकेटच्या पटलावरचा हा आणखीन एक सितारा 40+ मास्टर्स विशू कोळी यांचा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान करण्यात येईल. रुपेशभाई गायकवाड यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते विशू कोळी यांचं मात्र शाल पुष्पगुच्छ देऊन यथोचित मान सन्मान करायचा आहे. धन्यवाद. तर चिमण संघाचा संघनायक आणि त्याचबरोबर गणेशभाई संघाचा संघनायक आपल्या दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी लगेच संपर्क साधायचा आहे. अजिबात विलंब लावू नका. आणि आर्या स्पोर्ट्स आयोजित एक भव्य दिव्य स्पर्धा आमदार चषक आणि सिद्धेश ट्रॉफी 2021 महाकाय पर्वामध्ये आपल्या तमाम रसिकांचं स्वागत आहे. आव्हान मोठं आहे. त्या आव्हानाचा पाठलाग कसा केला जाईल, मोठ्या आव्हानांचा पाठलाग करण्यासाठी मोठं काळीज लागतं, ते काळीज दाखवलं जाईल का? अयनशिरे कोपर संघ चमत्कारिक खेळ करत या सामन्यामध्ये पलटवार करेल का? काय घडतंय काय बिघडतंय क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती आपण ऐकूया. आजच्या या स्पर्धेमध्ये त्याचा आवाज पूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला आज दिवसभर ऐकायला मिळेल. ते रोशन पाटील तारा. तीन दुबळ्यांचं रक्षण करण्या महादेवानं रूप घेतलं, माझ्या शिवाच्या रूपात आलं.
हॅलो, थँक्यू सो मच. विद्युत पुरवठा खंडित झाला होता, त्यामुळे थोडासा आवाज देखील इथे बंद झाला होता. लाईव्ह टेलिकास्ट टीम आमच्या सोबत आहे आणि मॅच देखील भरपूर महत्वाची मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूला आयन्स 11 कोपर तर दुसऱ्या बाजूला असेल श्रीदत्त भातान. खूप वेगानं मात्र बॉल डिलिव्हर केला होता, लाऊड अपील केली होती प्रवीण भोईर या खेळाडूनं आणि या पंचांचा मात्र योग्य निर्णय. हाईट फॅक्टर ओळखला आणि त्यानंतर मात्र फलंदाज सुरक्षित असेल आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये. प्रफुल्ल पाटील आणि एका बाजूने मात्र गोविंदा पाटील ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. 2 गडी पास झालेत आणि मोठी धावसंख्या उभारायची आहे. 87 धाबा करायच्या त्या 5 षटकांमध्ये आयन्स 11 कोपर टीमला. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले, त्यानंतर मात्र खूप चांगला चेंडू गुडलेन्स पाडून चेंडू टेकऑफ केला सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. बॅटिंग चांगली केली, 20 चेंडूमध्ये 67 धाबा केल्या. बातान संघाचा बाहुबली प्रवीण भोईर आणि त्यानंतर गोलंदाजी देखील तेवढीच धारदार केली पहिल्या षटकामध्ये. आपण पाहतोय, अनुभवतोय खऱ्या अर्थानं ओवले गावाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आर्या स्पोर्ट्स ओवले आयोजित आमदार ट्रॉफी 2021 सिद्धेश ट्रॉफी 2021 हे शानदार पर्व. डे नाईट ही संकल्पना काल रात्री आम्ही पाहिला. खऱ्या अर्थानं डे नाईटचा सामना देखील इथे पाहायला मिळाला. आज देखील तीच संकल्पना आणि उद्या देखील तेच तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे वेळेला फार महत्व आहे. मी प्रत्येक संघाच्या संघनायकांना विनंती करेन, आपण जास्त वेळ वाया घालवायचा नाहीये. प्रत्येक क्षणाला आपण या ठिकाणी आमच्या आयोजनाला आपण नक्कीच कोऑपरेट करा, ही मात्र आम्ही अपेक्षा तुमच्याकडून वर्तवू. खूप चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन तुम्ही या ठिकाणी पाहताय. ओवले नगरीमध्ये मात्र ही स्पर्धा. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 3 धाबा स्कोर कार्ड मध्ये लागल्या गेल्या. 2 गडी बाद करण्यामध्ये प्रवीण भोईरला यश आलं. चंद्रकांत भोईर खऱ्या अर्थानं सिनियर क्रिकेटर बातन संघाचे आणि त्यांच्या तालमीत घडलेले सर्व खेळाडू. आज आपण जर पाहिला, पूर्वीचा काळ संजय भोईर नावाचा एक खेळाडू होऊन गेला, त्याचा आदर्श मात्र या सर्वांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवला आणि आज बातन संघाकडून मात्र चांगलं योगदान प्रवीण भोईरने मात्र मागच्या सामन्यामध्ये दिलं. त्या एका बाजूला मात्र सतीश तावडे त्याने देखील त्याला चांगली साथ दिली आहे, परंतु अजूनही सामन्यामध्ये काहीही घडलेलं नाहीये. कारण आयन्स 11 कोपर संघाची रन मशीन गोविंदा मैदानाच्या आतमध्ये उभा. हा खेळाडू जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत या सामन्यामध्ये कोपर संघ देखील सुरक्षित राहील. बरोबर यार सेकंड ओव्हर यावेळेस मात्र साहिल भोईर राईट आर्म राऊंड विकेट. गोविंदासाठी मात्र हा बॉल खोलात टाकला होता. खूप चांगला चेंडू. एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली झाली की शेवट हा गोल होता असं म्हटलं जातं. पहिल्या सत्रामध्ये ज्याप्रमाणे बॅटिंग केली चांगली आणि शेवट देखील या सत्रामध्ये गोल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी बातन संघाने मात्र हाती घेतला. खूप चांगला सामना आणि चांगलं आयोजन तुम्ही पाहताय. श्रीदत्त भातान विपक्ष आयन्स 11 कोपर. फुलरलेन बॉल यावेळेस मध्ये ड्राईव्ह केलाय. ऑन साइड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, त्या ठिकाणी पुन्हा एकदा सिंगल रन मिळेल. तुम्ही पाहता या ठिकाणी दोन्ही खेळाडू जे मैदानाच्या आतमध्ये 2 बॅट्समन प्रफुल्ल आणि गोविंदा, त्यांची बॉडी लँग्वेज जर पाहिली तर थोडीशी डळमळीत झाली. याचं कारण आहे मोठं टार्गेट आणि हे टार्गेट अचीव करत असताना मात्र प्रमुख 2 फलंदाज बाद झाले होते. आपण पाहिलं अमोल पाटील बाद झाला, प्रितेश देखील बाद झाला. आता मात्र संपूर्णपणे जबाबदारी या 2 खेळाडूंच्या खांद्यावरती येऊन टेपली आहे. प्रफुल्लकडे क्षमता आहे, एका बाजूने मात्र गोविंदा पाटील तो हा देखील एक चांगला अनुभवी खेळाडू या टीमचा. इथे चांगला फटका गुडघा टेकला होता. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये मात्र बॉल चाललाय सरळ 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमा रेषा पार. हा चौकार. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो, आठवते कोपरच्या स्पर्धेमध्ये जेव्हा 3 चेंडूमध्ये 14 धावा करायच्या होत्या डोंगराच्या पाडा संघाविरुद्ध, या खेळाडूने धावा पूर्ण केल्या होत्या. इथे मात्र हा मिस्टाम स्ट्रोक. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलणार फेकणार दरम्यान सिंगल रन मात्र मिळेल, ती म्हणजे आयन्स 11 कोपर टीमला. आणि या एका धाब्याने मात्र संघ पुढे चाललाय आणि एका धाब्याने मात्र टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती, ती म्हणजे 2 गडी बाद 9 धाबा. आज दुसरा दिवस स्पर्धेचा आणि आमच्या सोबत आमचे मार्गदर्शक समालोचक दिनेश पाटील सर. बऱ्याचशा कालावधीनंतर मात्र त्यांना आम्ही संबोधन करताना पाहतो या वर्षाच्या हंगामामध्ये. फुलरलेन बॉल होता, इथे मात्र दिशा द्यायची होती गोविंदाला, परंतु बॅकअप चांगला. शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये मात्र क्षेत्ररक्षकानं मात्र आपली चपलाई दाखवली आणि हा बॉल स्टॉप केला. कोणतीही धाव नसेल या बॉलवरती धावसंख्या मात्र स्कोर कार्ड मध्ये स्थिरावली तुम्हाला पाहायला मिळेल, ती म्हणजे 2 गडी बाद 9 धावा. सेकंड ओव्हर यावेळेस मध्ये मात्र प्रोग्रेस वरती आहे. ओवले विलेज एंड करून बॉलिंग चांगली, फुलटॉस बॉल. यावेळेस मात्र नटरंग स्टाईलनं मात्र बॉलला फिरून मारलाय. डीप बॅकवर्ड पडल्याच्या दिशेने मात्र बॉल चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमा रेषा पार. आणखीन एक चांगला दर्जेदार चौकार.
या चौकाराच्या मात्र धावसंख्या वृद्धिंगत होईल 13 धावा स्कोर कार्डनी लागल्या गेल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता मात्र येणारे 18 चेंडू आणि 74 धावा करायच्या. हॅलो या दरम्यान इथे नाणेफेक केली जाईल. चिंद्रन संघ एका बाजूला तर एका बाजूला VRCC गणेशपुरी. या दोन संघादरम्यान हृदयभाई गायकवाड आदर्श उद्योजक यांना विनंती करतात शुभ असं नाणेफेक करायचे. कॉल नाणेफेकीचा कौल लागला होता. म्हणजेच इथे आपण पाहतोय VRCC गणेशपुरी संघाच्या बाजूला. म्हणजे आपला काय निर्णय असेल? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा ठरवू. क्षेत्ररक्षण करण्याचा मुख्य हेतू किंवा मुख्य कारण काय? असं कारण वगैरे काय नाही, कारण कमीत कमी धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न करू आणि जेणेकरून चेसिंगला कमीत कमी धावा असतील त्या चेस करू. नाही, कारण बऱ्याच वेळेला आपण प्रथम फलंदाजी स्वीकारले, त्याचबरोबर आज आपण क्षेत्ररक्षण घेतोय. या मैदानाचा विचार केला, धावांचा पाऊस इथे पडतोय. पूर्वार्धामध्ये 85 धावा उभ्या झाल्यात. या धावपट्टीविषयी आणि आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन तर काय ओले म्हटलं तर आयोजन तर चांगलंच असतं, सर्व नियम वगैरे चांगले असतात इथे. आणि ग्राउंडचा विचार केला तर दरवर्षी हा ग्राउंड जेव्हा टुर्नामेंट होतात तेव्हा चांगलाच बनवतात आणि आता पण खूप सुंदर ग्राउंड बनवलं आहे. तर नक्कीच अंतिम प्रश्न असेल, या अगोदर चिंद्र संघात समवेत आपली किती लढत झाली आहे का, किंवा या संघाचा खेळ कसा आहे हे आपल्याला माहिती आहे का? चिंद्रन संघ हा चांगला संघ आहे. आमची मला वाटते नेरे नाईट टुर्नामेंटला मॅच झाली, आम्ही त्यांना हरवले होते. काय कुठल्याही टीमला कमी समजून फायदा नाही. यावेळी चांगल्या देण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच चिंद्र संघात संघनायक आपल्या समवेत आहे. आपण पाहतोय की तुम्हाला इथं पराभव केलाय, ते मुष्ट फेडण्यासाठी तुम्ही लढणार की ही प्रतिष्ठा, ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेचा रंग आपण पाहतोय बहारदार रंग आहे. या रंग भरण्यासाठी तुम्ही आक्रमक खेळ करत या संघाला पाणी पाजण्यासाठी लढणार की मुष्ट फेडण्यासाठी? आम्ही इथं जिंकण्यासाठी गेलो आणि इथं जिंकण्यासाठी खेळणार VRCC गणेशपुरी संघ प्रथमेश कोळीची ओळख आहे. कशा प्रकारचा खेळ आपला अपेक्षित आहे? आपल्या वाट्याला प्रथम फलंदाजी येईल. प्रथम फलंदाजी करताना 85 धावा झाल्यात. किती आव्हान आपल्याला सेफ वाटतं? 60+ करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. दोन्ही संघांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं म्हणून तर कोणते पुन्हा एकदा या सामन्याकडे घेऊन चालतोय रोशन पाटील तारा यांच्याकडे. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया, गणेशपुरी आणि चिंद्र. परंतु मैदानाच्या आतमध्ये मात्र अष्टपैलू कामगिरी मैदानामध्ये करतोय मातान संघाचा बाहुबली प्रवीण भोईर. काय झेल पकडलाय, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये मात्र विरुद्ध दिशेने गेला, बॉडी बॅलन्स ठेवला आणि शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली. त्यानंतर मात्र हा झेल कॅरी केला. परतावा लागेल प्रफुल्ल पाटील या फलंदाजाला. पूर्णपणे बॅकफुटला चाललाय आयांश कोपर संघ. करण पवारनं सोडलेला झेल 33 धावसंख्येमध्ये पण पाहिला प्रवीणचा आणि त्यानंतर मात्र त्या संधीचं सोनं केलं. प्रवीण भोईरनं मात्र बॅटिंग करत असताना 20 चेंडूमध्ये 67 धावा केल्या आणि चांगल्या टार्गेट 86 धावापर्यंत मात्र मजल मारली पहिल्या सत्रामध्ये श्रीदत्त बातान संघाने. आता मात्र पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय प्रवीण. या बेसमध्ये तुम्ही पाहू शकाल समोर फलंदाज आहे गोविंदा पाटील, लेफ्ट हँड बॅट्समन. अतिशय विस्फोटक असा फलंदाज टाकिंग एंडला. खूप वेग होता या बॉलमध्ये, बॉल सरळ चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथून मात्र आयन्स कोपर संघाला मात्र पेंटच्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी जायचं आहे. कदाचित घाई झाली की काय, कारण या सामन्यावरती मजबूत पकड मिळवली आहे श्रीदत्त बातान संघानं. चांगला फॉर्म मध्ये असणारा संघ. इथे लॉक केलाय बॉलला, मिड विकेटच्या डोक्यावरून बॉलला फेकून दिलाय सरळ सीमा रेषा पार. 6 धाब्यासाठी हा दणदणीत षटकार. मस्त होऊन मात्र आपण या स्पर्धेला सुरुवात केली.
कोणत्याही स्पर्धेमध्ये आणि खऱ्या अर्थाने कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन करतो आणि तेच कार्य मात्र आमच्या सर्व आयोजन कमिटीने केलं. या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक नवनिर्वाचित रायगड टेनिस कमिटीचे अध्यक्ष आणि खऱ्या अर्थाने एक दमदार व्यक्तिमत्व राकेशभाई गायकवाड, त्यांच्या समवेत आदरणीय रुपेशजी गायकवाड आणि त्यानंतर सन्माननीय संजयजी गायकवाड आणि संपूर्ण आर्या ओए संघ यांचं खऱ्या अर्थानं खूप मोठं योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी. आज आपण पाहिलं कोरोनाच्या काळानंतर मात्र ही पहिली संकल्पना डे नाईटची आपण पाहतोय या ओवळे नगरीमध्ये आणि इथून मात्र कदाचित पुढे नाईट स्पर्धांना देखील परमिशन मिळेल, परवानगी मिळेल. परंतु असं म्हटलं तर फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. सुरुवात केली आहे राकेशभाई गायकवाड यांनी आणि त्यानंतर मात्र या रायगड टेनिस क्रिकेटमध्ये मात्र पुन्हा एकदा तुम्हाला नाईट क्रिकेटच्या स्पर्धा पाहायला मिळतील. 3 षटकं संपलीत आणि या 3 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती 3 गडी बाद 23 धावा. आता मात्र 12 चेंडू आणि 64 धाब्याची गरज. या ठिकाणी कॅल्क्युलेशन ठेवावं लागेल, जास्तीत जास्त षटकारांचं टार्गेट करावं लागेल, षटकार खेळावे लागतील. ज्या पद्धतीने प्रवीणनं लांब लचक षटकार लगावून एक मोठी मॅरेथॉन इनिंग पहिल्या सत्रामध्ये साकारली, तशी इनिंग मात्र एका खेळाडूला साकारावी लागेल. 12 बॉल 64 धावा. बॉल तयार रोहित पाटील. पहिलाच बॉल स्टँड अँड डिलिव्हर वाईट श्लॉंगाच्या डोक्यावरून बॉलला फेकून दिलाय 6 धाब्यासाठी. आणखीन एक चांगला दर्जेदार षटकार. हिंदवी स्वराज्य प्रस्थापित व्हावं ही श्रींची इच्छा आणि त्यासाठी केला गेला संघर्ष म्हणजे हा उभा महाराष्ट्र. या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुद्रा. कमबॅक केलंय, थोडासा लेंथ कमी केली, टॉस केला बॉलला, थोडासा राईज झाला बॉल आणि सरळ गेला यष्टरक्षकाच्या हातामधून स्किट झाला आणि आव्हान धाव मात्र मिळाली ती म्हणजे आयन स्पोर्ट्स कोपर संघाला. एका धावेनं मात्र पराभवाचं अंतर कदाचित कमी करण्याचा प्रयत्न चाललाय. परंतु क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. अशक्य असं कोणतंही आव्हान नसेल आणि कोणतंही टार्गेट सेट मानलं जात नाहीये. त्यासाठी मात्र मला मैदानाच्या आतमध्ये गोविंदाला संघर्ष करावा लागेल. आता मात्र गरज असेल शेवटचे 10 बॉल आणि 57 धाब्याची गरज. 10 चेंडू आणि 57 धाबा. पहिल्या षटकापासून जर ॲव्हरेज कॅल्क्युलेशन जर सरासरीने जर बॅटिंग झाली असती तर मात्र थोडंसं आव्हान हलकं झालं असं या मैदानावरती. फुलरलेन बॉल खूप चांगला चेंडू. इथे मात्र बॉटम हँडचा वापर केला, स्टीअर केला बॉलला लॉंग ऑफ रिझर्व्हमध्ये. सागर भुईर हा खेळाडू त्या ठिकाणी आहे. नुकतीच आपण पाहिली बहुचर्चित रायगड प्रीमियर लीग स्पर्धा रायगड रॉयल श्रीबदन संघाकडून या खेळाडूंमध्ये प्रतिनिधित्व केलं, ज्यामध्ये संघनायक होते योगेश पेंडकर आणि एका बाजूने मात्र प्रवीण भोईरला तुम्ही पाहता ज्यानं मात्र एक अर्धशतक साकारलं. आदित्य इलेव्हन काशी संघाचा हा खेळाडू रिव्हर्स शिफ्ट करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, स्टान्स सुरुवातीला बदलला आणि त्यानंतर मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. त्याने ज्या पद्धतीने हा चेंडू फेकला, फॉलो केलं बॅट्समनला, बॉल सरळ चालला, त्याच्या शरीराचा वेट घेऊन मात्र बॅकवर्ड क्षेत्राकडे आणखीन एक डॉट बॉल. आता मात्र गरज असेल ती म्हणजे बॉल असतील या ठिकाणी 8-56 धाब्याची गरज. फटका चांगला आहे, स्पर्लेटच्या दिशेने मात्र क्षेत्राच्या त्या ठिकाणी आहेत, सेफ लँड झाले बॉल आणि त्यानंतर मात्र आणखीन एक सिंगल आली आहे या बॉलवरती. पराभवाचं अंतर कशा रीतीने कमी करता येईल याकडे मात्र लक्ष केंद्रित करावं लागेल, कारण इथून लगेचच छत्रपती शिवाजी महाराज पेण क्रीडांगण पेण नगरपालिकेचं मैदान, त्या मैदानावरती मात्र कोपर संघाला खेळायचा. त्यामुळे त्यांना आपण त्या स्पर्धेसाठी देखील शुभेच्छा देऊया. 7 बॉल आणि आता गरज आहे 55 धाब्याची. टप्प्याचा बॉल होता, नियंत्रण होतं, लाईन चांगली होती आणि त्यानंतर मात्र पंचांनी हा बॉल वाईड घोषित केलाय. प्रवीण पवार सर न्यू पनवेलचे आमचे पंच, एका बाजूला दीपक पाटील पाली, चांगले पंच मात्र या स्पर्धेला लाभले. चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून होत असताना विकेटचा उल्लेख केला तर खूप चांगले विकेट आहे, पाटा विकेट. आणि या अशा विकेटमध्ये गोलंदाजांचा देखील बोलबाला होताना आपण पाहिला. एका बाजूने फलंदाजी देखील सुंदर झाली, बॅक टू बॅक हा दुसरा स्वर चेंडू, जास्तीत जास्त चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर फेकण्याचा प्रयत्न, कारण टार्गेट मोठा आहे. एखादा खराब शॉट सिलेक्शन जरी गोविंदाकडून झाला तर विकेट मिळण्याचे चान्सेस वाढतील. या हेतून मात्र हे वाईड बॉल फेकतो गोलंदाज रोहित पाटील. फुलरलेन बॉल इथे मात्र फिरून मारलाय, परंतु बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक होता, त्याने पकडला जेल आणि गोविंदाचा संपला या ठिकाणी खेळ.
6 चेंडू आणि आता 53 धाब्याची गरज. मिलिंद पाटील हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय. आयन स्पोर्ट्स कोपर संघाचे पुरस्कर्ते मिथुन शेठ पाटील यांचा देखील आपण आवर्जून उल्लेख करूया. एक दमदार आयोजक आणि एक दिलदार व्यक्तिमत्व, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. तर 6 चेंडू आणि आता 53 धाब्याची गरज. मिलिंद मैदानाच्या आतमध्ये चालला. एका बाजूने मात्र संघर्ष करतोय फलंदाज राहुल पवार. करण पवारनं जो झेल सोडला होता प्रवीणचा भोईरचा आणि त्यानंतर मात्र केलेलं आक्रमण पूर्णपणे जिव्हारी लागलं. प्रवीणची फलंदाजी मात्र कोपर संघाचे सर्व खेळाडूंच्या काय बॅटिंग केली होती. पहिल्या सत्रामध्ये लगातार 3 षटकार 2 वेळा साकारले प्रवीणनं आणि त्यानंतर मात्र या षटकातील शेवटचं षटक असेल या सत्रातील. संदेश बोल्ड बॉलिंग मार्कमध्ये आला. व्हेरिएशन करावं लागेल कारण धावा जास्त आहेत. नवीन खेळाडूला संधी दिली आहे. अपकमिंग यंगस्टर आहे या टीमचा बादल संघाचा. आज जर आपण पाहिलं सर्व टीम मध्ये जे यंगस्टर आहेत त्याने मात्र भरपूर प्रभावित केलं आपल्या प्रेक्षकांना. इथे देखील तशी गोलंदाजी करावी लागेल. 33 धावसंख्येमध्ये झेल सोडल्यानंतर 34 धावा प्लस ऍड केला प्रवीणनं आणि एक विस्फोटक अर्धशतक या स्पर्धेमधलं पहिलं झलकावलं प्रवीण भोईर या खेळाडूनं. बरं तयार पुन्हा एकदा संदेश भोईर समोर असेल फलंदाज. यावेळेस देखील खूप चांगला स्ट्रोक उशिरा का होईना इथे मात्र शानपण सुटलं आणि हा षटकार येतो कोपर संघाला. आता गरज असेल 47 धाब्याची. 5 बॉल आणि 47 धाबा. सकाळचं सत्र आपण पाहतो या ठिकाणी. या सकाळच्या सत्रामध्ये मात्र धावांची लयलूट. पहिल्या इनिंगमध्ये देखील भरपूर धाबा आल्या. त्यानंतर मात्र सेकंड इनिंग मध्ये देखील प्रत्युत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये राहुल पवार हा फलंदाज. शेवटचे बॉल असतील 5 आणि धावा करायच्या त्या म्हणजे 47. बॉलिंग मार्कमध्ये बॉलर तयार होतोय तो म्हणजे संदेश भोईर. नवीन खेळाडू, नवोदित, नवीन जोमाचा, नवीन उमेदीचा हा गोलंदाज आणि या गोलंदाजाकडे मात्र लिजन क्रिकेटर चंद्रकांत भोईर यांनी मात्र हा बॉल सोपवलाय. कारण धावा जास्त त्याला देखील त्याचं कौशल्य देखील आपल्याला पाहायला मिळेल. या हेतून मात्र हे षटक त्याच्यावरती सोपवलंय. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये मात्र पहिल्या बॉलवरती षटकार आलाय राहुल पवारच्या बॅटमधून. राऊंड विकेट. संदेश तयार, एज लागली आणि त्यानंतर मात्र हा झेल कॅरी केलाय. आणखीन एक धक्का बसतो तो म्हणजे कोपर संघाला. बॉल आणि आता गरज असेल ती म्हणजे 47 धाब्याची. 4 चेंडू आणि 47 धाबा. आपण पाहतो या स्पर्धेचा आता दुसरा दिवस. डे नाईट संकल्पना आणि खरं तर खूप चांगलं आयोजन. प्रत्येक प्रेक्षक मात्र या मैदानात येतो आणि एकाच क्षणी मात्र या स्पर्धेच्या प्रेमात पडे एवढं चांगलं आयोजन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. बॉल तयार पुन्हा एकदा संदेश भोईर. समोर असेल फलंदाज तो म्हणजे नवीन फलंदाज करण. यासाठी कुमार पवार. इथे मात्र खूप चांगला चेंडू. नवोदित गोलंदाजांना मिळालेली संधी आणि त्या संधीचं केलेलं सोनं तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 3 चेंडू फेकले आतापर्यंत. 1 षटकार आणि 1 विकेट घेण्यामध्ये यश आलं आणि 1 डॉट बॉल फेकलाय संदेश भोईरनं. 3 बॉल आणि आता 47 धाब्याची गरज. फक्त आणि फक्त सामन्याची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. राऊंड विकेट. संदेशचा हा बॉल फुटवर्कचा अभाव. त्यानंतर मात्र यष्टीरक्षकाला मात्र बॉलनं बीट केलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर मात्र ही अव्वंतर रन मात्र मिळेल ती म्हणजे आयन स्पोर्ट्स कोपर टीमला. अजूनही 2 बॉल फेकायचे या सामन्याची औपचारिक शिल्लक राहिली आहे. गणेशपुरी संघ आणि चिंद्रन संघ आपण देखील रेडी राहायचं कारण जास्त वेळ न घेता आपण लगेच मैदानात ताबा घ्या. ज्या संघानं टॉस जिंकला क्षेत्ररक्षण स्वीकारला असेल त्या संघांना मात्र मी कृपया नम्रतेची विनंती करेन हा सामना संपण्यापूर्वी आपण लगेच मैदानाचा आपण ताबा घ्यायचा. 2 चेंडू आणि आता गरज आहे 46 धाबा. धावा भरपूर आहेत. मिलिंद पाटील स्टॅकिंग घ्यायला आलाय. खरं आता मिलिंद नाव म्हटलं की विष्णूचा दुसरा अवतार, दैवी नेम नाम आणि या ठिकाणी मात्र एक वेगळे फटके खेळेल का मिलिंद पाटील. लेफ्ट हँड बॅट्समन आहे कोपर संघाचा. स्टॅकिंग एंडला बॉलिंग मार्कमध्ये बॉल तयार होतो पुन्हा एकदा संदेश भोईर. इथे फटका खेळायचा होता तो पाहताय फाईनल क्षेत्राकडे परंतु अतिरिक्त बाहेर जाणारा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचाने वाईड बॉल घोषित केलाय. फक्त औपचारिकता या सामन्यात शिल्लक राहिली आहे कारण 2 बॉल मध्ये धावा करायच्या त्या म्हणजे 45. मोठ्या फरकानं मात्र पहिल्या सामन्यामध्ये मजबूत पकड मिळवली आहे. संदेश
हा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र हा डॉट बॉल लेग स्टिकच्या वरून चालला बॉल टप्पा पडतो, काही अंशी चेंडू वळून घेतो, आतल्या बाजूने येतो आणि पंचांचा मात्र हा योग्य निर्णय. शेवटचा बॉल असेल या सामन्यामधला. श्रीदत्त भातान संघाने मात्र मजबूत पकड मिळवली आहे विजयाच्या उंबरठ्यामध्ये असणारा हा संघ आणि इथे मात्र पूर्णपणे विजय संपादन केलं. शेवट देखील गोड केला. शेवटच्या बॉलमध्ये विकेट देखील पटकावला. संदेश भोईर या गोलंदाजानं फलंदाज बाद झालाय. मिलिंद पाटील. चला लाईनअप करा दोन्ही संघ. मी विनंती करतो कोपर संघ आणि बातान संघ आपण लाईनअप करून एकमेकांना हस्तांतरण करा. त्यानंतर आपण लगेच पुढच्या सामन्याकडे बोलूया. चिंद्रन आणि गणेशपुरी या दोन्ही संघांना मी विनंती होतो आपण देखील रेडी राहायचं आहे. खूप चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन. तर या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्या खेळाडूने मात्र अष्टपैलू कामगिरी केली, 20 चेंडूमध्ये 67 धावा केल्या आणि गोलंदाजी करत असताना मात्र 13 धावा खर्च केल्या 2 षटकामध्ये आणि 2 विकेट घेणारा श्रीदत्त भातान संघाचा बाहुबली प्रवीण भोईर ठरलाय मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. प्रवीण भोईर ठरला सामनावीर. चला भातान संघ आपण या मैदानात सोडा. कोपर संघ आपण लाईनअप करायचा. 67 धावा आणि 3 विकेट घेणारा प्रवीण भोईर ठरला या सामन्यामध्ये सामनावीर. बेस्ट ऑफ लक.